महाराष्ट्राने एक खूप मोठी शिकवण घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन ढसाढसा रडल्या होत्या की अजित पवारांनी माझ्या बापाचा पक्ष फोडला, ज्या अजित पवारांनी याचा संपूर्ण पक्ष घेऊन गेले, यांचं चिन्ह घेऊन गेले, पण एवढं सगळं होऊनही जेव्हा पार्थ पवारांवर असे आरोप लागतात तेव्हा सगळ्यात पहिले याच सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांसमोर येतात आणि सुप्रिया सुळे म्हणतात की मी पार्थसोबत माझं बोलणं झालंय, पार्थनं सांगितलंय की आत्या मी काहीही चुकीचं केलं नाही. बघा किती शोकांतिक आहे. सर्वसामान्य माणसं 5-10 हजार रुपयाच्या भांडणामुळं आपल्या भावाशी, सख्या भावांशी आयुष्यभर बोलत नाहीत. आणि हे बघा आपला चुलत भाऊ आणि त्याचा मुलगा, पण त्याची पाठराखण करण्यासाठी खासदारताई किती पटकन प्रसारमाध्यमांसमोर आल्या. त्यांनी असंही म्हणलं नाही की चांगली चौकशी व्हावी, की जर तो दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हावी, पण त्यांनी असं म्हटलं की त्यांना मला सांगितलंय त्याचं काहीही चुकलं नाही. खरं तर महाराष्ट्रातील जे लोक जाती धर्मावर किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे एकमेकांसोबत भांडतात त्यांनी खूप मोठी शिकवण याच्यातून घेण्यासारखी आहे.